नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण 3 चार्ट डिस्कस करणार आहोत. पहिला चार्ट आहे RPEL लिमिटेड. RPEL मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कप अँड हँडल पॅटर्न रेडी झाला होता. हा कप अँड हँडल पॅटर्न आहे. हा त्याचा कप आणि हा त्याचा हँडल. आणि या ठिकाणी एक रेजिस्टन्स होता या पॉइंटला जो रेजिस्टन्स होता या कॅन्डलने ब्रेक दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आज ब्रेकआउट नंतर तो काही प्रमाणामध्ये वरती गेला होता, पुन्हा खाली आला, पण ऍट द एंड तो ग्रीन मध्येच आहे. माझा असा अंदाज आहे, सुरुवातीला सांगतो, या व्हिडिओमध्ये जे काही आपण अंदाज बांधू की शेअरची वाढ कुठपर्यंत होईल किंवा खाली आला तर कुठपर्यंत खाली येईल, हे सर्व अंदाज आहे. हा कोणत्याही प्रकारच्या टिप्स नाहीयेत, कॉल्स नाहीयेत. हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी त्याचा वापर करावा. या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे, तर माझा असा अंदाज आहे की जो त्याचा प्रिव्हियस हाय आहे, हा वाला पॉइंट, तिथपर्यंत तो जाऊ शकतो, असा अंदाज आहे. ठीक आहे, हे कुठलेही टिप्स किंवा कॉल्स नाहीयेत, हा फक्त अंदाज आहे. ठीक आहे. आपला एक चार्ट पॅटर्नचा ग्रुप आहे. म्हणजे ज्या वेळेला आपले बॅचेस होतात, आपले ऍडमिशन होतात, ऍडमिशन झाल्यानंतर आपण त्यांना लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. आपण ऑफलाईन मध्ये सुद्धा लेक्चर्स घेतो. लेक्चर झाल्यानंतर आपण त्यांना एक ग्रुप डिस्कशन म्हणून आमचं आहे, त्यामध्ये आपण त्यांना ऍड करतो. त्या व्हॉट्सअप ग्रुप डिस्कशन मध्ये आम्ही 3 चार्ट शेअर केले होते. ते चार्ट एज्युकेशनल पर्पजसाठी होते. त्या चार्टमध्ये बघून तुम्हाला त्या स्टॉकमध्ये पर्टिक्युलर एंट्री घ्यायची आहे, तर बाय करायचं आहे का सेल करायचं आहे. बाय करायचं असेल तर तुम्हाला इंट्राडे मध्ये करायचं आहे का त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये करायचं आहे, का तुम्हाला त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये करायचं आहे, नेकेड ऑप्शन करायचं आहे, का फ्युचर मध्ये ट्रेड करायचं आहे, का ऑप्शन मध्ये स्ट्रॅटेजीज वापरायचे आहेत. हे सर्व तुम्हाला त्याच वेळेला जमेल ज्यावेळेला तुम्ही त्याचं प्रॉपर शिक्षण घ्याल. फक्त चार्ट बघून, जसं या ठिकाणी कप अँड हँडल आहे. आता RPEL लिमिटेड हा कदाचित मला वाटत नाही F&O मध्ये लिस्टेड आहे, तर या स्टॉकमध्ये मी F&O ट्रेडिंग करू शकत नाही. फ्युचर ऑप्शन, तर याच्यामध्ये मला इन्व्हेस्टमेंट करण्याशिवाय पर्याय नाहीये. मला आज या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नव्हती, म्हणून मी या ट्रेडमध्ये एंट्री घेतली नव्हती. मी उरलेल्या 2 ट्रेडमध्ये एंट्री घेतलेली आहेत, RPEL, MRF आणि पेज इंडस्ट्रीज. हे जे 3 स्टॉक आहेत, हे स्टॉक मी ग्रुपवरती डिस्कस केले होते. डिस्कस म्हणण्यापेक्षा मी चार्ट टाकले होते. ज्यांना प्रॉपर नॉलेज आहे त्यांनी त्याच्यामध्ये एंट्री घेतली असावी. आता काय झालं तर MRF मध्ये तुम्ही पाहू शकता, इकडे हेड अँड शोल्डर पॅटर्न रेडी झालाय. अंदाज येईल तुम्हाला. हा त्याचा शोल्डर, हेड, शोल्डर या ठिकाणी ब्रेकआउट झाला आहे. आणि तुम्ही बघाल आज मार्केट गॅपअप झाला होता, थोड्यासाठी तो खाली आला आणि पुन्हा वाढला. तर या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये मी एंट्री घेतली होती आणि त्याच्यामध्ये मला MRF मध्ये साधारणतः 57,000चा प्रॉफिट झालेला आहे. 42% रिटर्न आलेले आहेत. आणि थर्ड वन होतं पेज इंडस्ट्रीज. पेज इंडस्ट्रीज मध्ये पण तुम्ही पाहू शकता, इकडे हा कोणता पॅटर्न आहे, कप अँड हँडल पॅटर्न आहे. कप अँड हँडल पॅटर्न मध्ये सुद्धा इकडे ब्रेकआउट झालेला आहे. ब्रेकआउट झालेला आहे. आता हा कुठपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे. काय वाटतं तुम्हाला? तर बघा, हा एक रेजिस्टन्स आहे, बरोबर का? कशावरून मला वाटतं तो रेजिस्टन्स आहे? कारण तिकडे किती वेळा तो बाउन्स झालाय बघा. एकदा बाउन्स झाला, खाली आला, परत वर गेला, बाउन्स झाला, खाली आला, पुन्हा वर गेला, बाउन्स झाला, खाली आला. तो 1, 2, 3 वेळा या लाईनला टच झालेला आहे. तर माझा असा अंदाज आहे की तो या लेवल पासून या लेवल पर्यंत जाऊ शकतो. पुन्हा एकदा सांगतो, हे कोणतेही टिप्स नाहीयेत, कॉल्स नाहीयेत. हे 3 चार्ट मी माझ्या ग्रुपवरती टाकलेले होते. याच्यामध्ये कुठे खरेदी करायची, कुठे विकायचं, कुठे स्टॉप लॉस असला पाहिजे, कुठे त्याचा टार्गेट असला पाहिजे, हे त्याच वेळेला तुम्हाला समजेल ज्या वेळेला तुम्ही त्याचं प्रॉपर नॉलेज घ्याल. आणि जर तुम्हाला जमलं तर याच्यातून तुम्ही बेस्ट टू बेस्ट रिझल्ट काढू शकतात. कारण पेज इंडस्ट्रीज हा F&O मध्ये लिस्टेड आहे. एखाद्याला वाटलं माझ्याकडे अमाऊंट मोठ्या प्रमाणामध्ये आहे, बऱ्यापैकी पैसे आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा.
कमी प्रमाणात पैसे असतील तर ऑप्शन मध्ये करा. पण हा ऑप्शन मध्ये करताना हे पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तिकडे रिस्क ही सगळ्यात जास्त असते. तर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट जमलं पाहिजे, तुम्हाला मनी मॅनेजमेंट जमलं पाहिजे, तुम्हाला तुमची सायकोलॉजी प्रिपेअर करता आली पाहिजे. या सर्व गोष्टी ज्यावेळी तुम्हाला जमतील त्याच वेळेला तुम्ही योग्य प्रकारे ट्रेडिंग करू शकतात. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं लागतं ते म्हणजे नॉलेज. आणि हे सर्व गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील इन डेप्थ, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मला स्टॉक मार्केट शिकायचं आहे पण स्टॉक मार्केट विषयी मला काहीच माहिती नाही, मला बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण शिकायचं आहे, तर स्टॉक मार्केट, कमॉडिटी मार्केट, इंडेक्स ट्रेडिंग, त्याच्यामध्ये पण स्टॉक्समध्ये पण तुम्हाला फ्युचरची ट्रेडिंग, ऑप्शनमध्ये हेजिंगमध्ये, नेकेड ऑप्शन बाईंग सेलिंग, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकवतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेज इंडस्ट्रीमध्ये पण मी ट्रेड केला होता आणि त्यामध्येही आपल्याला ऑलमोस्ट 42,000चा प्रॉफिट आहे. टोटल बघायला गेलं तर 99,667 रुपयाचा आपण त्या ठिकाणी प्रॉफिट काढलेला आहे. जवळजवळ 1,00,000 रुपयाचा प्रॉफिट आहे. आणि जेव्हापासून आपण ही युट्यूबमध्ये लेक्चर सिरीज चालू केलेली आहे तेव्हापासूनचा तुम्हाला रिझल्ट दाखवतो. साधारणतः आज आहे 15 एप्रिल, 21 मार्च पासून आपण या ठिकाणी व्हिडिओज टाकायला सुरू केले होते. तेव्हापासून जेवढेही आपण ट्रेड घेतलेले आहेत, एक फक्त ट्रेड मी तुमच्याशी डिस्कस केला नव्हता, माझ्या मते मी तो ट्रेड लास्ट ट्रेडिंग सेशन मध्ये घेतला होता, पण मला आठवत नाही, त्याचा व्हिडिओ मी नाही बनवलेला आहे. पण इतर सर्व स्टॉक्सचे किंवा जे प्रॉफिट आपण काढलेले त्याचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तर या ठिकाणी 21 मार्च पासून आपण चालू केलेलं आहे. तुम्ही आपला युट्यूब पाहू शकता. साधारणतः आपण 1, 2, 3, 4, 5 आणि आजचा पकडून 6, एकूण 6 ट्रेड घेतलेले आहेत. 6 ट्रेडमध्ये आतापर्यंतचा प्रॉफिट जर आपण बघितला तर नेट प्रॉफिट आहे आपला 1,44,000चा. आजचा 1,00,000 ऍड केला तर साधारणतः 2,44,000चा प्रॉफिट आहे. आणि कॅपिटल जेमतेम सर्व ट्रेडचं पकडून आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त वापरलं नाहीये. काही ठिकाणी तर 12,000, 15,000च वापरलेलं आहे. फुल कॅपिटल वापरून ट्रेडिंग केलेली नाहीये. आणि बघाल की जवळ 1, 2, 3, 4, 5, 6 ट्रेड आपण लगातार घेतलेले आहेत. 6चे 6 ग्रीन आहेत. सर्व हे स्टॉक्स मध्येच आहेत आणि तेही फ्युचर आणि ऑप्शन मध्येच आहेत. ठीक आहे. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.